नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज परत एकदा घेऊन आली मी तुमच्यासाठी खूप छान अशी सुंदर डिझाईन. तर आजचा विषय झालाय असा की रात्रीचे आता 11:30 पावणे 12 वाजत आले आहेत आणि मी व्हिडिओ एडिटिंग करते. बाकीचे घरातले सगळे झोपलेले आहेत, परंतु माझ्यासोबत झालंय असं की मी व्हिडिओ एडिटिंग केलेला नाही आणि अर्जंट व्हिडिओ मला हा पोस्ट करायचा आहे, कारण की गणपती बाप्पा येत आहेत आता. तर हा व्हिडिओ आपल्या गणपती बाप्पासोबत रिलेटेड आहे. तर त्यामुळे आज व्हिडिओ पोस्ट करणं हे खूप गरजेचं होतं आणि मी याच्यासाठी क्लिप शूट केली नव्हती की नेमकं व्हिडिओमध्ये काय आहे आपल्या आणि तुम्हाला मी काय सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की ब्लाऊजवर ट्रेसिंग कसं करायचं. हा बॅक पार्टसाठी आपण डिझाईन बनवतोय. तर ती डिझाईन कशी बनवायची, गणपती बाप्पा ड्रेस कसे करायचे, त्याच्यात कोणता मटेरियल यूज केलेला आहे, सगळ्या बारीक डिटेल्स सोबत हा व्हिडिओ झालेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला सुरू करते मग. तर इथं बघू शकता मी मोबाईल खाली ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग मी इथं वरती रिंगला कापड अटॅच करून ठेवून देत आहे. तर हे फरचीवरतीच आहे, फक्त एक रजिस्टर खालून ठेवलं होतं. नाही ठेवलं तरी पण चालेल, होतं माझ्या म्हणजे होतं तिथं म्हणून मी त्याच्यावरतीच मोबाईल ठेवून दिला होता. आणि त्यानंतर मग रिंगच्या वरती स्टँडवरती ठेवायच्या अगोदर मी हे करून घेते. रिंगला कापड लावून खाली मोबाईल ठेवला आणि त्यानंतर त्याची स्क्रीन लॉक वगैरे पण करू शकता. मी काही केलं नव्हतं, कारण की थोडीशी डिझाईन होती, झटकीपट होणार होती, त्यामुळं मग आहे तसाच फोटो मी इथं हे करून घेत होते, ड्रॉइंग करून घेत होते. जसं जसं आहे ना जिथं जिथं, तर सेम तसंच इथं मी ड्रॉइंग करून घेत होते. व्हाईट कलरची पेन्सिल यूज केली मी इथं. तर पेन वगैरे यूज नका करू, शक्यतो व्हाईट कलरची पेन्सिलच यूज करा. आणि खडूनं काय होणार नाही एवढं सगळं बारीक बारीक, त्यामुळे व्हाईट कलरची पेन्सिलने एकदम इझिली पटपट होऊन जातं. तर त्यामुळं मग मी हे असं पटकन काढून घेतलं आहे. आणि हा तर इथं बघू शकता एकदम सेम टू सेम आलेला आहे. आणि त्यानंतर आता इथं आपण डिझाईन जी आहे तर ती शुगर बीट्सनी करणार आहोत. तर ही डिझाईनचा फोटो जो आहे ना, तर खूप जण विचारतात तुम्ही कुठून घेतला होता. तर हा फोटो मी गुगलवरून घेतला होता. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कुठून पण घेऊ शकता, तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ठीक आहे, नाही तर मग गुगलवरती जाऊन घेऊ शकता फोटो. तर मी हा फोटो गुगलवरून घेतला होता. स्क्रीनशॉट मारून मोबाईलमध्ये घेतला. स्क्रीन लॉक करायची असेल तर तुम्ही करू शकता. मी काही केली नव्हती, मी तसं स्ट्रेस करून घेतलं. हा गणपती बाप्पा जे आहे तर ती मी ब्लाऊजच्या बॅक साईडला बनवते आहे, म्हणजे पाठीमागे येणार आहेत बोटनेक गळ्यामध्ये. परंतु हा ब्लाऊज जो आहे तर तो मी माझ्यासाठी घेणार होते, मला सिम्पल हवा होता. तर त्यामुळे मी इथं गळ्याला वगैरे डिझाईन करणार आहे, परंतु ते ब्लाऊज शिवल्यानंतर करणार आहे. म्हणजे ज्यावेळेस ब्लाऊज स्टिचिंग करून पूर्ण तयार होईल त्यावेळेस करणार आहे. कारण की खूप जणींच्या अशा पण कमेंट्स आहेत आपल्या व्हिडिओला की ताई आम्हाला साध्या सुईनं वर्क करून दाखवा ब्लाऊज शिवल्यानंतर त्याच्यावरती. तर त्याच्यासाठी मी हा ब्लाऊज शिवणार आहे आणि त्यानंतर मग वर्क करणार आहे. तर खूप सिंपल वर्क करणार आहे, कारण की मला सिंपल वर्क ठेवायचे, गणपती बाप्पा उठून दिसले पाहिजे यासाठी. तर हे ब्लाऊज मी अर्जंटमध्ये बनवत होते. आणि त्यानंतर इथं बघू शकता फक्त शुगर बीट्सने मला गणपती बाप्पाला हायलाईट करायचं होतं. दुसरं काहीही मटेरियल यूज करायचं नव्हतं, कारण की एकदम असा भारी लूक यावा. ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस होता, तर त्यामुळे त्यामध्ये उठून दिसत होतं आणि वर्क झाल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसत होतं हे सगळं. तर इथं बघू शकता तुम्ही जसं जसं आपण ड्रॉइंग करून घेतलेलं आहे, जिथं जिथं डबल्स लाईन आहेत ना, तर त्या लाईन्सवरतीच मी अगोदर शुगर बीट्स अटॅच करून घेते. कुठे अगोदर इकडं तिकडं म्हणजे सरळ म्हणजे चिटकून लाईन घ्यायची नाही आहे. तर इथं काय करायचं आहे, जसं आपण ड्रॉ केलं आहे ना एकदम लाईन टू लाईन तसं करायचं. मधला गॅप जो आहे तर तो नंतर भरायचा आहे आपल्या शुगर बीट्सनं. अगोदर आपल्याला साईडची आउटलाईन करून घ्यायची आणि मग त्यानंतर आपल्या मध्ये जेवढे पण शुगर बीट्स काय बसतील ना तेवढे नंतर द्यायचे आहेत. तर आधी आपल्याला फक्त साईडची आउटलाईन करून घ्यायची, जेणेकरून आपली फिनिशिंग एकदम छान येते आणि तो लूक जो असतो ना तो बघायला एकदम भारी वाटतो. जेवढे आतमध्ये नंतर बसतील तेवढेच टाकायचे, जिथं जिथं जागा शिल्लक दिसेल ना तर तिथं तिथंच टाकायचं, मग जास्त टाकायची काही गरज नाही. तर छोट्या छोट्या टिप्स असतात तर त्या तुमच्यासोबत मी शेअर करते. मला जेवढं जमतं, मला जेवढं येतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करत असते. मी कुठेही जास्त व्हिडिओ एडिट वगैरे करत नाही, म्हणजे कुठेही क्लिप्स वगैरे जास्त डिलीट वगैरे करत नाही. जसं आहे रिअलमध्ये सेम तसंच दाखवते. तर हा व्हिडिओ जो आहे तर तो खूप मोठा झालेला आहे, परंतु खूप डिटेल्स आणि बारकाईने तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. फक्त शुगर बीट्सपासूनच आपण इथं गणपती बाप्पा बनवलेले आहेत, पण कोणता शेप कसा घ्यायचा, कोणता आकार कसा वळवायचा, हे सगळं डिटेल्स यामध्ये मी तुमच्यासोबत दाखवते आहे. कारण की ऐकण्यात, पाहण्यात खूप मोठा फरक असतो, तर तोच इथं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, म्हणजे
एखादी क्लिप डिलीट नाही शूट केली किंवा नाही दाखवली तर ते तिथंच तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको, यासाठी मी हा पूर्ण व्हिडिओ सविस्तरमध्ये दाखवलेला आहे की कसं काय, कुठं काय केलेलं आहे, कुठं किती मनी टाकलेले आहेत, कोणता राऊंड कसा घेतला आहे, कुठं मनी एंड केलेले आहेत, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात. तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा, जेणेकरून मला पण कळेल की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत आहेत की नाही आवडत आहे. म्हणजे मला पण एक उत्साह येतो की तुम्ही व्हिडिओ पाहता आणि खूप छान छान कमेंट्स असतात की काही काही ताईंच्या, की तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला खूप जास्त माहिती भेटते. तर खरंच मनापासून धन्यवाद. की म्हणजे माझे व्हिडिओ बघून तुम्हाला इतकं भारी वाटतं की खरंच कोणाला तरी गरज आहे मी जे दाखवते त्याची. तर हे ऐकून मला पण खूप छान वाटतं आणि अजून नवनवीन अशा डिझाईन तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटतात. तर त्यासाठी तुम्ही पण मला कमेंट नक्की करत जा की तुम्हाला माझ्याविषयी काय वाटतं ते. तर इथं बघू शकता म्हणजे सेम जसं आपण ड्रॉइंग केलेलं आहे ना, जिथं-जिथं डबल्स लाईन आहेत, तर तिथं-तिथं बरोबर त्याच स्टेपनी मी तिथपर्यंत टाकते जिथं एकच सिंगल लाईन होती, तिथं एकच शुगर बीट्स जातोय. तर इथं थोडंसं फास्ट केलं आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. मी तरी काय करणार, कारण की सगळाच गणपती मी शूट करत बसली आहे, तर त्यामुळं मग व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. कारण की मग मला पण तुम्हाला सगळं दाखवायचं असतं. मला कुठं स्किप करूच वाटत नाही. त्यामुळं मी सगळंच दाखवत बसते. मग व्हिडिओ खूप मोठा होतो. तर त्यासाठी तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि इथं दिसत असेल एकदम लाईन टू लाईन मी आउटलाईन करून घेते जेणेकरून आपला शेप जो आहे तर तो कुठंच बिघडला नाही पाहिजे. एकदम प्रॉपर शेप आला पाहिजे आपल्याला. तर त्यासाठी एकदम लाईन टू लाईन वर्क करायचं जेणेकरून शेप जो आहे ना तर तो खरंच खूप सुंदर येतो. लाईन सोडल्या तर मग शेप बिघडतो. इथं बघू शकते एक छोटासा गोल राउंड बनवते मी. तर याला मी काय करते, एक-एकच शुगर बीट्स टाकते. एक-एक शुगर बीट्स टाकल्यानं तुमचा राउंड जो येतो तो परफेक्टली येतो. तर असं करायचं. तर म्हणजे एकदम छोटे-छोटे टिप्स असतात, तर त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करत असते. जिथं जास्त आकार वळतो, तिथं एक-एकच शुगर बीट्स टाकायचा. जास्त शुगर बीट्स वगैरे टाकायचे नाही आहेत. तर खूप नाजूक-नाजूक असं इथं काम केलेलं आहे आपण. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा. कमेंट करत जा जेणेकरून मला पण कळेल तुम्हाला काय पाहायचं काय नाही पाहायचं. आणि गणपती बाप्पा यायला आता फक्त 2-3 दिवस बाकी आहेत. तर ही डिझाईन मला खूप आधी तुमच्यासोबत शेअर करायची होती. पण छोटं बाळ असल्यामुळे सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही आहेत. जेवढ्या होतात तेवढ्याच मी करते कारण की त्याला पाहायला घरात दुसरं कोणीही नाही आहे. तर त्यामुळं सगळं मला ॲडजस्ट करायचं असतं. काम प्लस कस्टमरचं पण काम असतं. आणि व्हिडिओ शूट, एडिटिंग वगैरे सगळं-सगळं. आता हा व्हिडिओ मी रात्रीचे 12 वाजता एडिट करते आहे. सगळे झोपल्यानंतर तुम्ही सुरुवातीची क्लिप्स तर बघितली असेल, की मी किती अवतारामध्ये बसली आहे. कारण की रात्रीचे 12 वाजता कोण मेकअप वगैरे करत बसणार नाही का? त्यासाठी मग मी जसं होतं तसंच, कारण की मी मी जे दाखवते ते रिअलमध्ये असतं. असं नाही की मी तेवढ्यापुरतं मेकअप वगैरे करते असं म्हणजे काहीच नसतं. कारण की छोटं बाळ असतं त्यामुळं मग कोणत्याच गोष्टी तुमच्याच्याने शक्य होत नाहीत करणं. आणि मध्यंतरी मी आजारी होते त्यामुळं मग माझी तब्येत एवढी साथ देत नाही आहे. परंतु काय म्हणतात ना, तो एक छंद लागला आहे मला पण तुमच्या कमेंट्स ऐकून, की तुमच्या कमेंट्स तर इथं माशी पण जी आहे ना, ती पण गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला मध्ये-मध्ये येते ती पण कंटिन्युअसली लुडबुड करतच होती माझ्यासोबत. तर तुम्ही खूप छान अशा कमेंट्स करता ना, तर त्यामुळं मला पण असं वाटतं, की चला आपण पण व्हिडिओ बनवायला पाहिजे. म्हणजे मला पण कुठेतरी हे वाटतं व्हिडिओ नाही टाकल्यानंतर, की असं नाही का चुकल्या-चुकल्यासारखं, की आज व्हिडिओ नाही गेला असं वाटतं. तर त्यामुळे मला पण व्हिडिओ बनवावा वाटतो, टाकावा वाटतो. परंतु सगळ्या गोष्टी मॅनेज करता खरंच खूप लेट होतं आणि खूप धावपळ होते. आता हा व्हिडिओ मी रात्रीचे 12 वाजता एडिट करते मग त्यानंतर मला झोपायला खूप लेट होतं. बस सकाळी उठून तितकंच सगळं रुटीन असतं माझं. काम पहा, बाळ पहा, कारण की बाळ पण खूप त्रास देतं. त्याला आता थोडं-थोडं चालता येतंय ना, तर तो खूप म्हणजे त्याचंच दंगामस्ती चालू असतं. तर त्याच्याकडे पण खूप सगळं लक्ष द्यावं लागतं आणि घरामध्ये दुसरं कोणीही नाही आहे आमच्याकडे त्याला पाहण्यासाठी. बाकीचे सगळे गावी असतात त्यामुळं मग त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नाही आहे. तर इथं बघू शकता तुम्ही गणपती बाप्पाचा डोळा जो आहे तर तो किती सुंदर झालेला आहे. आणि ही माशी एक कंटिन्युअसली मला त्रास देत होती थोड्या वेळासाठी. तर हा व्हिडिओ तो झोपला होता ना, तोपर्यंत इतक्या फास्ट म्हणजे फास्ट बनवला ना, की
बस कारण की मला खूप हे वाटत होतं की हा जर उठला तर माझं सगळंच राहून जाईल, पण नशीब आरेश झोपला तोपर्यंत. मग त्यामुळे माझा व्हिडिओ बनवून झाला. पण एडिट करायला काही वेळ भेटला नाही म्हणून खूप लेट होतं एडिट करायला आणि मग बनवते मी तसाच व्हिडिओ तुमच्यासाठी. तर इथं बघू शकता गणपती बाप्पा एकदम म्हणजे असं लूक भारी भारी येत चाललाय. जसं जसं आपण बनवत चाललोय ना, तसं तसं लूक जो आहे ना, तर तो एकदम छान येतोय. आणि हे ब्लाऊज मी तुम्हाला झाल्यानंतर पण दाखवणार आहे. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि याची डिझाईन पुढची कशी बनते ती पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की मी जे बनवते ते प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर इथं बाळ रडतंय, परंतु आता आहेत मिस्टर ते बघतील. कारण की मला व्हिडिओ एडिट करणं खूप गरजेचं होतं आणि त्याला पण संध्याकाळी असं वाटतं की मी त्याच्याजवळ असावा. परंतु आता काय करणार, काम पण महत्त्वाचं असतं ना, सगळ्याच गोष्टी मॅनेज करणं खूप अवघड असतं. परंतु चला आता तर त्यामुळं मग इथं व्हॉईस ओव्हर देते मी फक्त आणि नंतर जाते त्याच्याकडे बघते त्याला. तर खूप सुंदर असा लूक येतोय जसं जसं आपलं काम होतंय तसं तसं. आणि इथं मी बोललेला आवाज त्याला गेला की तो रडतोय. त्याला माहिती आहे ही माझ्यापाशी नाही आहे. तर त्यामुळं मग माझा आवाज ऐकून रडतोय. पण मी इथं आता व्हिडिओला व्हॉईस ओव्हर करते आणि थोडासा राहिला आहे. मग मी पण जाणं शक्य नाही कारण की परत होणार नाही. मग व्हिडिओ अपलोडिंगला टाकायला खूप लेट होतं. तर त्यामुळं मग मी आता एवढा व्हॉईस ओव्हर पूर्ण करते आणि त्यानंतरच मग मी मी जाते त्याच्याकडे. तर असं असतं काहीतरी आयुष्य म्हणजे खूप काय हे होतं. तर इथं बघू शकता आपण म्हणजे इथं तुम्हाला इथं जास्त शुगर बीट्स वगैरे काहीच टाकायचे नाहीत. एकदम थोडे थोडे शुगर बीट्स टाकायचे आहेत. म्हणजे जास्तीत जास्त 2 टाकायचे, नाहीतर अन्यथा एक या शुगर बीट्सनीच वर्क करायचं आहे. जास्तीत जास्त कुठं सरळ लाईन्स वगैरे असेल तिथंच फक्त 2-2 टाका. जेणेकरून शेप जो आहे ना तर तो एकदम छान बसतो आणि तुमचा शेप जितका छान येईल ना तितकं तुमचं वर्क जे आहे तर ते भारी दिसतं. तर ह्या गोष्टी असतात त्या तुम्ही फॉलो करत जा म्हणजे जेणेकरून डिझाईन एकदम भारी येते, लूक एकदम छान येतो. आणि कोणत्या पण पूजेसाठी वगैरे कुठेही जा, सर्वप्रथम गणपती बाप्पांनाच पूजलं जातं. तर आज आपण तेच बनवतोय सर्वप्रथम ज्यांना पूजा केली जाते आणि सगळ्यांनाच आतुरता असते ती म्हणजे गणपती बाप्पांची. तर त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. तुम्हाला पण तुमच्या ब्लाऊजवरती डिझाईन बनवायची असेल तर खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. कारण की खूप जणींचं कसं होतं, आम्हाला सिल्क थ्रेडने वगैरे वर्क येत नाही. मग सिल्क थ्रेड वगैरे त्यामुळे मी इथे यूज केलेला नाही आहे. कारण की कलरचे मणी वगैरे यूज केल्यावर पण काही काहींकडे एवढं पटकन जाऊन घेऊन येणं पण होत नाही शक्य. तर त्यामुळं मग खूप सिंपल पद्धतीनं हा गणपती आज सांगितलेला आहे मी तुम्हाला डिझाईन. तुम्ही ही डिझाईन बनवू शकता आणि स्वतः घालू शकता. गणपती बाप्पा जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती डिझाईन बनवून घालू शकता. आणि तुम्हाला पण व्हिडिओजमधून काही म्हणजे कोणी जर माझा हा व्हिडिओ पाहून जर डिझाईन बनवली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की ताई तुमचा व्हिडिओ पाहून आम्ही डिझाईन बनवली. म्हणजे कदाचित एखाद्याने जरी बनवली ना ही डिझाईन माझी पाहून तरी पण मला भारी वाटेल की आपल्या व्हिडिओमुळं कोणाला तरी डिझाईन म्हणजे कोणीतरी डिझाईन बनवली, कोणीतरी शिकलं. तर त्यासाठी मला नक्कीच कमेंट करून सांगा कोणी डिझाईन बनवली वगैरे. आणि यापुढे तुम्हाला कशा डिझाईन्स बघायला आवडतील ना ते पण मला कमेंट करून सांगा. कारण की तुमचं प्रत्येक कमेंटचं उत्तर हे तुम्हाला भेटत असतं, 2-3 तासातच भेटतं. अन्यथा कधी-कधी थोडंसं लेट होतं, म्हणजे बाळामुळं नाही शक्य होत. तर त्यामुळं मग किंवा मोबाईल हातात घेतले जात नाही. पाहिली कमेंट तरी पण रिप्लाय द्यायला उशीर होतो. परंतु प्रत्येक कमेंटला रिप्लाय भेटतो. काही तुम्हाला म्हणजे काय प्रॉब्लेम आहे, काय नाही, म्हणजे सगळ्या कमेंटची मी रिप्लाय देत असते, कितीही कमेंट्स असल्या तरी पण. तर त्यासाठी तुम्हाला काय वाटतं माझ्याविषयी, माझ्या चॅनलविषयी? तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा. आणि आपण जसं-जसं वर्क करत चाललोय ना, तसं-तसं गणपती बाप्पांचा जो लूक आहे ना, तर तो एकदम छान येतोय. तर आता इथे एकदम थोडंसं वर्क राहिलेलं आहे आपलं आणि खूप सिंपलमध्ये वर्क केलं होतं, परंतु खूप छान वाटत होतं. आणि मी आता यानंतर इथं ब्लाऊज पण लगेच स्टिच करून घेतला होता. कारण की तो झोपलेला होता तोपर्यंत वर्क करून झालं आणि पटकन ब्लाऊज कटिंग करून ठेवला आणि तो उठला तोपर्यंत मग मी शिवून पण घेतला
आणि खूप छान असा ब्लाऊज शिवून तयार झाला होता. तर याची ब्लाऊजला जी स्लीव्हजला आणि बॅकला जी डिझाईन बनवणार आहे तर ती मी साध्या सुईनं बनवणार आहे. कारण की खूप जणींच्या कमेंट होत्या की ताई वर्क म्हणजे ब्लाऊज शिवल्यानंतर डिझाईन्स कशा बनवायच्या, तर त्यासाठी मग मी जी आहे ना तर ती डिझाईन तुम्हाला तशी बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी हा ब्लाऊजवरती मी इथं डिझाईन बनवली नाही आहे. फक्त इथं मी गणपती बाप्पा कसे बनवायचे हेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर तुम्ही त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटेल. तर इथं काय होतं, कधी-कधी ना गाठ मारलेली पण गाठ सुटते. तर तुमच्यासोबत पण असं होतं का? तर कधी-कधी म्हणजे निसटते गाठ पण मारलेली. तर त्यावेळेस काय करायचं, 1-2 मणी निघले तरी पण परत धागा शोधून तिथं परत व्यवस्थित मणी वगैरे टाकायचे आणि त्यानंतर मग गाठ मारून द्यायची. जेणेकरून मग आपलं एकदम फिनिशिंगमध्ये येतं वर्क वगैरे. आणि इथं तुम्ही फिनिशिंग पाहू शकता वर्कला, किती सुंदर अशी फिनिशिंग आहे आणि जेणेकरून गणपती बाप्पांचा लूक जो आहे ना, तर तो एकदम भारी आलेला आहे. आणि सगळं पूर्ण डिटेल्समध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, की कुठं-कुठं, काय-काय, कसं-कसं. फक्त शुगर बीट्स यूज केलेत, काहीही यूज केलं नाही. पण गणपती बाप्पांचा लूक बघू शकता तुम्ही, किती सुंदर आलेला आहे. आणि इथं काय झालं होतं माहिती आहे का, माझ्या वडिलांचा फोन आला होता, माझ्या मम्मीचा आणि वडिलांचा. तर त्यामुळं काय झालं, इथं माझ्याकडून एक क्लिप शूट करणंच काय हे झालं, कारण की त्यांच्यासोबत बोलता-बोलता मी कधी तेवढं करून घेतलं ना, मलाच कळलं नाही. तर थोडंसं शूट करायचं म्हणजे जास्त नाही झालेलं, फक्त थोडंसंच राहिलं होतं आणि तेवढंच तुम्हाला दाखवायचं हे झालं. त्यांचा फोन आला, मी फोन उचलला आणि फोनवर बोलत बसले आणि मग माझं सगळं झालं आणि त्यानंतर लक्षात आलं, की मी इथं ही क्लिप शूटच नाही केली. तर त्यामुळे मग ते मलाच खूप वाईट वाटलं, की सगळं दाखवलं आणि शेवटचा उगाच थोडासा पार्ट जो आहे ना, तर तोच राहून गेला. तर त्यासाठी खरंच मनापासून सॉरी, की थोडंसंच राहिलं होतं एवढंच. इथं थोडंसं जे आहे ना, तर ते अजून एक लाईन्स दिली होती ना, तर ती राहिली माझ्याकडून तुम्हाला दाखवायची, त्याबद्दल सॉरी. तर इथं बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ना, तर या प्रकारे ही जी राहिलेली लाईन आहे ना, तर ती देऊन घेतली होती. तर त्याबद्दल सॉरी. आणि बघू शकता गणपती बाप्पा बनवून किती सुंदर तयार झालेत आणि खरंच खूप छान लूक आला होता. मी माझा नंबर स्क्रीनवरती देत आहे. कुणाला जर तुम्हाला ब्लाऊज वगैरे वर्क करून हवे असतील, तर मी नगरमध्ये राहते, अहमदनगरमध्ये. कोणी जवळ आसपास असेल तर कॉन्टॅक्ट करून पण येऊ शकता. कोणी जर लांब असेल तर कुरिअरनी पण मी ऑर्डर घेते. तुम्हाला पण वर्क करून ब्लाऊज हवे असतील तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असेच नवनवीन